जावळी घेतली, एका मागून एक महाराजांनी गडखेला सुरुवात केली आणि आदिलशहाना कोणाला पाठवला इथे या स्वराज्यावरती चाल करून आणण्यासाठी। या पुढचा पोवाडा आमचे मित्र शाहीर गणेशजी गलांडे घेणार आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। छत्रपती संभाजीनगरचा बुलंद आवाज शाहीर गणेशजी गलांडे यांच्यासाठी धन्यवाद। शाहीर गणेश गलांडे, जावळीचा पाडाव झाला, खासा चंद्ररावाची जावळी पडली आणि जावळीच्या खोऱ्यावर जावळीचं खोरं असं अफाट की 4 हत्ती लपवले तरी 15 दिवस सापडणार नाही इतकं घनदाट खोरं, आणि त्या खोऱ्यावर शिवछत्रपतींचं राज्य उभं आहे। मगाशी शाहीर तुम्ही उल्लेख केला, सेट करा, मगाशी तुम्ही उल्लेख केला हिरोजी इंदलकरांचा। अरे स्वतःचं घरदार गहाण ठेवून जो गडकोट बांधून काढतो त्याला हिरोजी म्हणतात। हजारो गनिमांची पावनखिंडीमध्ये एकटा झुंजतो त्यांना बाजी म्हणतात। छत्रपती शिवाजी महाराजांचा वार आपल्या अंगावर घेऊन छत्रपतींचा जीव वाचवतो त्यांना जीवाजी म्हणतात। औरंगजेबाच्या त्या तंबूचे सोन्याचा कळस जो कापून आणतो त्यांना संताजी म्हणतात। अरे मोगलांच्या घोड्यांना पाण्यामध्ये सुद्धा जो दिसतो त्याला धनाजी म्हणतात। आणि या सगळ्यांचं नेतृत्व जो करतो त्या लोकराजाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात। आणि तुम्ही आम्ही त्या राजांचे वारसदार अफजल खान। हॅलो हॅलो चेक, हॅलो दादा कोरसचा आवाज जरा हॅलो चेक, मॉनिटर मध्ये मॉनिटर। एकदा जरा ताट बसण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जोरदार घोषणा, बोलो छत्रपती शिवाजी महाराज की। काहीच आवाज आला नाही, 15 रुपये काम पाहिजे, जरा नेट लावा, बोला भारत माता की। हे तर 4नेच काम झालं, आणखी 12ने काम करायचं आहे। जरा इकडची मंडळी, बोला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। आत्ताशी कुठेतरी 12ने झालं, 4ने राहिलं, जरा नेट लावा। आपल्या मासाहेब बसलेत, आदरणीय राजे साहेब बसलेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। हा सर्व सुंदर असा हा मेळ या ठिकाणी जमून आलेला आहे। फक्त एकदा जरा नेट लावा आणि या ठिकाणी तुमच्या समोर अफजल खानाचा टराटर छत्रपती शिवाजी राजांनी फाडला तो प्रसंग आपल्या समोर सादर करतोय, म्हणून जरा थोडंसं नेटला। बोलो छत्रपती शिवाजी महाराज की, बोला भारत माता की। म्हणून शाहीर कसा असावा, बलदंड पोसून पिंड करावे बंड शाहिराने, मद मस्तातीचे गंड करावे थंड शाहिराने। अरे शाहिरा गाणं गा छान मुडद्याला या बाबा सान, मारून डफावरती थाप झोपुड्या पाप। म्हणून पोवाडा कुणाचा गावा, पोवाडा गावा मर्दाचा, शूरवीरांचा, छत्रपती शिवाजी राजांचा, धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचा। पोवाडा गाणारा सुद्धा मर्द असावा, ऐकणारे सुद्धा मर्द असावे, रणरागिणी असाव्या। म्हणून ऐकूया शाहिरी पोवाडा। छत्रपती शिवाजी महाराज की, बोला भारत माता की। हैया जय जयकार महाराष्ट्राचा है।
दुसरा हा माझा नवा नवा इतिहास घडवी नवा नवा इतिहास घडवी नवा नवा इतिहास घडवी लढून शत्रूला सदा रडवी मुलुक मिळवून झेंडा चढवी मुलुक मिळवून झेंडा चढवी राजे मुलुक मिळवून झेंडा चढवी हिंदवी राज्य स्थापून मोठ्या हिमतीनं शूर शिवाजीनं शिवाजी राजानं हिंदवी राज्य स्थापून मोठ्या हिमतीनं शूर शिवाजीनं शिवाजी राजानं राज्याभिषेक समारंभ खास केला याचा विधी रायगड किल्ल्यास ऐका शिवशाहीचा इतिहास राजे ऐका शिवशाहीचा इतिहास राजे ऐका शिवशाहीचा इतिहास राजांनी दोन्ही बाजूला दोन मातीचे ढिगारे करावे एका ढिगाऱ्यावर हिरवा ध्वज लावावा दुसऱ्या ढिगाऱ्यावर भगवा ध्वज लावावा 4-6 मावळ्या जमा करावे उगाच लढाई करावी हिरव्या ध्वजाखाली काही मुलांनी मरून पडल्याचा सोंग करावं आणि भगव्या ध्वजाखाली गर्जना करावी हर हर राजांनी खेळ खेळला तो कोणता 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 जमुन पोरबाळ शिवाजी आणि लागलाय माती चाळायला जमुन पोरबाळ शिवाजी आणि लागलाय सैनिक चाळायला आणि गेला या किल्ला खेळायला हो गेला या किल्ला खेळायला गेला किल्ला खेळायला गेला किल्ला खेळायला गेला किल्ला खेळायला पोरबाळ शिवाजी लागलाय सैनिक चाळायला जमुन पोरबाळ शिवाजी लागलाय सैनिक चाळायला बोला भारत माता की जय गेला या किल्ला खेळायला हो गेला या किल्ला गेला किल्ला खेळायला हो गेला किल्ला खेळायला गेला किल्ला खेळायला हो गेला किल्ला खेळायला दोन्ही बाजूला दोन ढिगारे दोन्ही बाजूला दोन ठिकाणी त्यावर केलं न्यार न्यार त्यावर केलं न्यार न्यार त्यावर केलं न्यार न्यार हिरवा भगवा दोन प्रकार हिरवा भगवा दोन प्रकार हिरवा भगवा दोन प्रकार लागलाय सैनिक चाळायला हो गेलाय किल्ला खेळायला गेला किल्ला खेळायला हो गेला किल्ला खेळायला गेला किल्ला खेळायला हो गेला किल्ला खेळायला किल्ला खेळायला हो गेलाय किल्ला खेळायला एका मागून एक एक सैनिक या स्वराज्यात येऊ लागला मावळा येऊ लागला अहो निष्ठावंत मावळे होते निष्ठा निष्ठी करणारे मावळे नव्हते म्हणून हे स्वराज्य उभं राहिलं या स्वराज्यात पहिलं तोरण त्या तोरण्याला बांधलं मर्द मावळा जमा केला एक एक याकडे स्वराज्यात येऊ लागला ही बातमी विजापूरच्या दरबारात येत आदिलशहाला कोणीतरी हेराला जाऊन सांगावं हुजो शिवाजीनं तो गड घेतला आदिलशहानं म्हणावं लहान मुलाच्या खेळाकडे मोठ्या माणसानं काय बघावं दुर्लक्ष करावं पुन्हा तवर दुसरी बातमी कानावर यावी परत कुठल्या तरी हेरानं जाऊन सांगावं हुजो शिवाजीनं तो सुद्धा गड घेतला परत आदिलशहाने म्हणावं अरे त्याचा दरबार शहाजी माझ्या दरबारात काम करतोय शहाजीचा मुलगा जिजाऊचं बाळ ते
पुन्हा दुर्लक्ष. अशा एकामागून एक बातम्या या आदिलशहाच्या दरबारात कानावर येऊ लागल्या. मग आदिलशहाचा क्रोध खवळला. आदिलशहानं तळक दरबार भरवला. दरबारात तबक ठेवलं. तबकात पैजेचा विडा मांडला आणि दरबारातल्या मंडळींना सवाल पुकारला. है कोई बंदा? कोण पकडतोय शिवाजीला? याचा जिवंत किंवा मेलेला मुर्दा या दरबारात कोण हजर करतोय? एकाही इस्माची मान उंच नव्हती. सर्व सरदार मंडळी माना खाली घालून पुन्हा आदिलशहाने सवाल पुकारला दरबारातल्या बसलेल्या मंडळींना. है कोई बंदा? कोण पकडतोय शिवाजीला? त्याचा जिवंत किंवा मेलेला मुर्दा या दरबारात कोण हजर करतोय? आदिलशहाचा क्रोध खवळला. दरबारातल्या मंडळींना सरदार मंडळींना सांगितलं आदिलशहानं, साड्यानेचा हातात बांगड्या भरा आणि गावभर टाळ्या वाजवत फिरा. हे अपमानाचे शब्द एका कोपऱ्यातल्या सरदाराच्या हृदयाला झोंबले आणि कोपऱ्यातून कर 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 करत तबकात मांडलेला पैजेचा विडा उचलला आणि गर्जना केली. तबकात मांडलेला पैजेचा विडा उचलला आणि गर्जना केली. मैं लाऊंगा शिवा को. या जिंदा या मुर्दा, या जिंदा या मुर्दा. मैं लाऊंगा शिवा को, या जिंदा या मुर्दा. बलाढ्य ताकदीचा गडी. तांब्या धरला तर कानूला, बहार धरली तर गोल कड करायचा. असा बलाढ्य ताकदीचा गडी. आणि त्यानं शपथ घेतली. मैं लाऊंगा शिवा को, या जिंदा या मुर्दा. काय त्याचं नाव? त्याचं नाव सरदार अफजल खान. या अफजल खानाचं वर्णन इतिहासकारांनी कुणासोबत केलं? हा अफजल खान फक्त अफजल खानासारखाच होता. सकाळच्या न्यारीला एक शेळी आणि एक गाय फस्त करायचा असा अफजल खान, आणि दिवसभर किती कोंबड्या चुरायचं ते तुमचं तुम्ही बघून घ्या आता. आणि त्यानं शपथ घेतली, मैं लाऊंगा शिवा को. आणि हा खान विजापुरावरून निघाला. 12,000ची फौज घेऊन निघाला. हा खान तुळजापूर मध्ये आला.
या खानानं तुळजापूरमध्ये नंगानाच सुरू केला. आया बहिणीच्या इब्रतीवर हात या खानानं घातला होता. हिंदूंची देवळं उद्ध्वस्त करायला लागला होता हे खानाचं सैन्य. गायी कापली जाऊ लागली आणि तुळजापूरच्या मंदिरामध्ये आल्यानंतर गोंधळी गात होता. पारंपरिकपणाचा गोंधळ संबळ वाजत होता. उदा गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याची गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याची गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याची गोंधळी. तुळजापूरमध्ये नंगानाच सुरू केला. वेळेचं भान ठेवून गातोय. तुळजापूर सोडलं, खान पंढरपूरला आला. खानानं तुळजापूरमध्ये नंगानाच सुरू केला. खान शिकल शिंगणापूरला आला आणि शिकल शिंगणापूर आल्यानंतर वाई मार्गे तो खान प्रतापगडाच्या पायथ्याशी पोहोचला. तो कसा 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 अफजल भुवनी दंग बांधुनी चंग. अफजल भुवनी दंग बांधुनी चंग. चढला मग रंग 12,000 घेऊन सैन. 12,000 घेऊन सैन. 12,000 घेऊन सैन. अफजल भुवनी दंग घेऊन सैन्यास. 12,000 घेऊन सैन्यास. 12,000 घेऊन सैन्यास. निवडक वीर मदत करण्यास निघाले. शिवाजीला धरण्यास हो. निघाले शिवाजीला धरण्यास हो. निघाले शिवाजीला धरण्यास हो. धीर धीर धीर. जाताना स्मरून गुरुजीला. जाताना स्मरून गुरुजीला. प्रियकाजीला धरण्या शिवाजीला. धरण्या शिवाजीला. 12 संगम वेळ कशी काय म्हणून मी आलो ठरवया पाय. काजी म्हणे लगा हाय 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 जिहाद. काजी म्हणे लगा हाय 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 जिहाद. काजी म्हणे लगा हाय 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 जिहाद. धीर धीर धीर. पंढरपूर सोडून आला शिंगणापुरी खान. पंढरपूर सोडून आला शिंगणापुरी खान. क्षेत्रलिंग देवस्थान पवित्र महादेवाचं स्थान करी उद्ध्वस्त हे स्थान. हिंदूचा देव नावुरला. मराठ्यांचा उदय काला सरला. मराठ्यांचा उदय काला सरला. मराठ्यांचा उदय काला सरला. आणि अखेर त्या खानाच्या आणि राजांची भेटीची जागा ठरली ती कोठे म्हणाल. कोठे कोठे प्रतापगडाच्या पायथ्याशी. आणि ती कशी म्हणाल. कशी कशी अन शिवराय जवळ जाऊन. शिवराय जवळ जाऊन भेट ती कडकडून खान. कपटाचा डाव टाकून काय प्रकार केला खानानं. बघले धरुनिया मान. शिवबांची धरुनिया मान. दाबू लागला जोरात. दाबू लागला जोरा जोरानं. तो कपटी अफजल खान. तो कपटी अफजल खान. तो कपटी अफजल खान. कमरेची कट्यार काढून मस्तकी वार करी खान. मस्तकी वार करी खान. शिवराय पूर्ण जाणून वाघाला खेळल्या. पोटात खुपसी जोरानं काढला पतळा फाडून. दगा दगा म्हणून खानानं सोडला. दगा दगा म्हणून खानानं सोडला. महाराजांची काय थंड झालेली नव्हती.
शिवाजीचे मोठे बंधू संभाजी राजांना याच खानाला दूर त्याला ठार केलं होतं. आयाबाईंच्या इब्रतीवर हात या खानाला घातला होता. पुन्हा दुसरा प्रकार घडला. पुन्हा करुणा मानेवर वारण खानाचे छाटून शिर घेऊन चालला वीर. इतक्यात घडला तिसरा प्रकार. सय्यद बंडा धावला सत्वर ठरून करणार वार. इतक्यात फिरला दैवाचा दोरा. जीवा महाला धावला सत्वर होता जीवा म्हणून या शिवा साक्षी तोराजी साक्षी तोराजी साक्षी तोराजी धीर 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 होता जीवा म्हणून या शिवा साक्षी तोराजी गणित लांडे शाहीर वैजापूरकर गुरुमा मथोर देवानंद माळी ज्ञान देणार. देवानंद माळी ज्ञान देणार. देवानंद माळी ज्ञान देणार. पिताजींचा आशीर्वाद असणार म्हणून पोवाड्याला रंग भरणार. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. भरणार हो म्हणून पोळ्याला रंग भरणार हो धीर धीर धीर. अहो स्वराज्याच्या स्वातंत्र्यास्तव अर्पिती हो प्राण मावळे अर्पिती हो प्राण मावळे अर्पिती हो प्राण. अन छत्रपतींचा गातो पोवाडा ठेवा ध्यानात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद.